जिथे दूध दुभतं असतं, गाई गुरं गोठा असतो, तिथं दूध दुभत्याची कमीच नसते. आता लहानपणीचा एक किस्सा सांगते तुम्हाला. उन्हाळा चालू झाला की आम्ही सुट्ट्या लागल्याबरोबर आजोळी जायचो. आता आजोळी गाई म्हशी वासरू सगळं असायचं. मस्त आम्ही आनंद घ्यायचो. आणि सकाळी सकाळी आमच्या आजोबा धार काढायला लागले ना, आम्ही एका लाईननी सगळी भावंडं थांबायचो म्हणजे ग्लास घेऊन थांबायचो. ग्लासात आम्ही दूध घेतलं की ओठांवरती फेस येईल इतकं दूध प्यायचो. खरंच ती मजाच वेगळी असते. आता हे दूध काय आता भेटत नाही, कारण तुम्ही किती 4 लिटर जरी दूध आणलं तरी त्या दुधाची सर काय आता होत नाही. कारण आताच्या दुधामध्ये पाणी जास्त आणि दूध कमी असंच होतं. दूध कुठे ते शोधावं लागतं त्या पॉकेटामध्ये, कारण सायचा थर तर दिसतच नाही. आता साय तर आम्ही खाऊनच मोठे झालो, त्यामुळे दूध दुभत्याची तर गोष्टी आम्हाला विचारूच नका. मस्त असं इथे मी सुद्धा दही बनवले. विरजन करता करता मला हा किस्सा आठवला म्हणून तुमच्यासोबत शेअर केला. तुम्ही सुद्धा असं दही करा आणि दह्यासोबत साखर खात आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.